नमस्कार. मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच त्यांचं ब्रीद आज पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता आपण शिक्षण संचालक असताना, आपण सगळ्या लोकांना शिक्षण देत असताना आमच्या सर्व संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. शाळांमध्ये बुद्धीचं काम आणि बलाचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु सद्विचार सुद्धा अत्यंत तितकेच गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी या सर्व युवकांना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही त्या ठिकाणी या युवकांना समोर घेऊन जात असतो. आणि त्याचाच एक आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आज सगळे शाळा कॉलेज ज्या वेळेला 13-14 महिने बंद आहेत, ते बंद असताना या युवकांपर्यंत परत एकदा आपण काहीतरी घेऊन चांगला एक कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून हा छोटासा प्रयत्न आज आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की आजचा जो कार्यक्रम आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला या देशाचं जे संविधान आहे, या देशाचं जे डेमोक्रेसी, या देशाचं जे लोकतंत्र आहे, हे बलवान आणि बलशाली होणार आहे. ह्या देशाचं राजकारण बलवान बलशाली होणार आहे आणि मग देश बलवान बलशाली होणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, युवा संसदेचा कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जातो की युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि हाच कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या देशाचं संविधान, या देशाची डेमोक्रेसी, या देशाचं लोकतंत्र मजबूत करत असताना हा एक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल, अतिरिक्त आपण हा त्याच्यामध्ये घेत आहोत. आणि हा घेत असताना आज मला सांगताना फार आनंद वाटतो की लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर्स असेल, ज्याच्यामध्ये या भारत देशामधले अनेक विद्वान टीचर्स जे KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं काम करतात, असं लायन्स क्लब ऑफ पुणे ग्लोबल टीचर्स मधले लोक आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कोलॅबरेट आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम येणाऱ्या 10 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आणि या संपूर्ण समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल की हा कार्यक्रम ऑनलाईन घेत असताना हा आपण काही झूम ॲपवरनं किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲपवरनं न घेता हे आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आपण पेजवरती घेतोय, जेणेकरून येणाऱ्या अनंत कालापर्यंत, जोपर्यंत हे यूट्यूब, हे जग आहे, हे जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हा कार्यक्रम या सर्व विद्यार्थ्यांना, येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येईल. आणि त्याची व्यवस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की येणाऱ्या 10 दिवसामध्ये अत्यंत विद्वान लोक ह्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शन देणार आहेत, ज्याच्यामध्ये उद्घाटनपर जे भाषण असणार आहे ते भाषण या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर सर असतील यांचं असणार आहे. त्याचबरोबर नंतर जे विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, हे विषय आत्ताचे जे करंट विषय चालू आहेत याला लागून आपण हे विषय निवडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण जे विषय आत्ताच्या स्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण
त्या विषयांवरती काय होतं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहिती व्हायला पाहिजे, म्हणून ते विषय जाणीवपूर्वक निवडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण आज आपल्याला माहिती असेल, थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा, असं आपल्याकडे म्हणलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांना जितकं आपण वाचणार आहेत, जितके दिवस आपण जर हा कार्यक्रम घ्यायचा म्हणला तरी सुद्धा हे आपल्याला पुरणार नाही. परंतु आधी हा जो पहिल्या वेळेचा आपला कार्यक्रम आहे हा आपण 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा त्याच्यामध्ये तो प्रयत्न त्याच्यामध्ये तो करतोय. दररोज संध्याकाळी 8 वाजता डॉक्टर सुधाकरराव जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे यूट्यूबचं आपलं पेज आहे त्यावरती तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो पाहता येणार आहे. हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. हा कार्यक्रमाला आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि हे जे आपलं पेज आहे या पेजला सुद्धा आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्यांना एक मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की जे मी माझं ब्रीद सांगितलेलं होतं, शिका संघटित व्हा संघर्ष करा, हे ब्रीद आता सत्यात त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती ह्या महाराष्ट्रातला युवक त्या ठिकाणी करतोय हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय. आणि म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमाशी आपण सगळेजण जुडलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परखड वक्त्या, संवेदनशील लेखिका आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडतानाच आंबेडकरी चळवळीचा देशभर प्रसार व प्रचार करणाऱ्या व्याख्यात्या म्हणून सुषमा अंधारे यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सुषमा अंधारे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पाडोळी येथे 8 नोव्हेंबर 1976 रोजी झाला. त्यांचा सांभाळ बालपणापासून आजोबांनी केला, त्यामुळे ते आपल्या नावामागे आजोबांचे दगडू अंधारे असे नाव लावतात. सुषमा अंधारे यांचे शिक्षण MA BEd पर्यंत झाले. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी, खडी बोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. त्यांनी 2006 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या अंधारे यांनी प्रशासकीय कामाचीही जबाबदारी सांभाळली आहे. यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात त्या उपसंचालक होत्या. लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. चळवळीशी संबंधित विविध संघटनांवर पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. सुषमा अंधारे यांचा शापित पैंजण नावाचा कविता संग्रह 2010 मध्ये प्रकाशित झाला. त्यामध्ये स्त्री कलावंतांची दुःखे मांडली आहेत. भटक्या विमुक्त जातींच्या मुलींसाठी त्या मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत. महात्मा फुले, शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे. वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना बाबासाहेबांची लेख, भीमरत्न, धम्मकन्या, सत्यशोधक, समाजभूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने हे पुष्प गुंफण्याचा प्रयत्न करते. खरं तर ऑनलाईन व्याख्यानमालेचा तसा माझा अनुभव हा नवीन आहे, आपल्या सगळ्यांचाच नवीन आहे. कारण लाईव्ह व्याख्यानमालांमध्ये श्रोत्यांचा प्रतिसादही महत्त्वाचा असतो. आपण काय बोलतोय त्यांना समजतं आणि एक लाईव्ह रिॲक्शन घेत घेत आपण संवाद साधत जातो. त्या मानाने ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये ऑनलाईन बोलताना बऱ्याचदा आपण श्रोत्यांपर्यंत पोचतोय का याची मधून शंका येत राहते. मंडळी, महाकारुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे शिवछत्रपती, स्त्री उद्धारक क्रांतिबा
आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व, युगप्रवर्तक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमा बी शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचं हे पुष्पगुंफतीय विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा लढा आणि आम्ही. खरं तर बाबासाहेबांवरती आत्तापर्यंत एवढं लिहून बोलून झालंय, एवढी गीतं, इतक्या कविता, इतकं साहित्य, कथा, कादंबऱ्या प्रकाशित झाल्यात, तरीसुद्धा वारंवार लेखकांना, वक्त्यांना, विचारवंतांना, टीकाकारांना, समीक्षकांना, राजकीय विरोधकांना वारंवार त्यांच्याबद्दल लिहावंसं, बोलावंसं वाटत जातं. हा खरा आंबेडकरी विचारधारेचा विजय आहे असं म्हटलं पाहिजे. मुळात बाबासाहेबांची चळवळ ती काय आहे? इतकी लोक का विचार करतात की बाबासाहेबांची चळवळ म्हणजे नेमकी कुठली चळवळ? मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या चळवळीचं एका वाक्यामध्ये आपल्याला विश्लेषण करता येऊ शकेल. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ म्हणजे बघा की खूप लोक सांगतात की बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला किंवा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, मनुस्मृती जाळली. पण या सगळ्यांचं मूळ जर शोधलं तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, एवढं साधंसं ते मूळ होतं. म्हणजे उदाहरणार्थ काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने बाबासाहेब मंदिर प्रवेशाची चळवळ करतात. हेतू फक्त एवढा असतो, म्हणजे बाबासाहेबांचा खरंच देव, धर्म या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता का? श्रद्धा होती म्हणून ते तिथे गेले होते का? काळाराम या दैवताबद्दल त्यांना अत्याधिक प्रेम वाटत होतं म्हणून ते तिथपर्यंत गेले होते का? त्यांच्या फार श्रद्धा होत्या, आस्तिकता होती, नवसायास बोलले होते म्हणून गेले होते का? नाही मंडळी. जर सगळीच माणसं त्या मंदिरात जाऊ शकतात, आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच 2 हाताची 2 पायांची माणसं आहोत. जर 2 हातांची 2 पायांची माणसं त्या मंदिरात जाऊ शकतात तर तुमच्यासारखीच आम्ही सुद्धा 2 हातांची 2 पायांची माणसं आहोत. आम्हाला सुद्धा त्या मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. तो अधिकार माणूस म्हणून बजावता आला पाहिजे. फक्त आणि फक्त एवढं आणि एवढंच सांगण्यासाठी बाबासाहेब काळाराम मंदिराचा सत्याग्रह करतात. तीच गोष्ट बाबासाहेब जेव्हा महाडच्या चौदार तळ्यावर जातात, चौदार तळ्यावरती जेव्हा उच्चवर्गीयांना अगदी खुला प्रवेश आहे आणि त्याच वेळेला अस्पृश्यांना, अवर्णांना तिथे प्रवेश नाकारला जातोय, अगदी तेव्हा बाबासाहेब ठणकावून सांगत आहेत की जर तुम्ही 2 हातांची 2 पायांची माणसं आहात आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच 2 हातांची 2 पायांची माणसं आहोत आणि तुम्ही त्या पाण्याला स्पर्श करू शकता, तर माणूस म्हणून त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे. तो अधिकार आम्ही बजावणारच. इतकं साधं सोपं ती चळवळ असते. बाबासाहेब मनुस्मृतीचं दहन करतात त्यावेळेला अनेक लोक म्हणतात की मनुस्मृतीचं दहन केलं म्हणजे असं काय झालं? म्हणजे मनुस्मृती नावाचं एक पुस्तक जर बाबासाहेबांनी जाळलं तर असा काय फरक पडला? काय त्याच्या प्रती दुसऱ्या मिळणारच नाहीत? लाखोनी प्रती मिळतात, आजही बाजारात अनेक प्रती आहेत. मग एक मनुस्मृतीची प्रत जाळली म्हणून असा काय फरक पडला? मंडळी, खरं तर ही एक प्रतिकात्मक कृती होती. ही प्रतिकात्मक कृती त्या एका कारणासाठी होती, ज्या कारणामुळे माणूस म्हणून असणारे अस्पृश्यांचे, अवर्णांचे अधिकार इथं नाकारले गेले. म्हणजे ज्या मनुस्मृतीने सांगितलं की जर अतिशय उच्चवर्णीयातील एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीला छेडले तर 18 रुपये दंड द्यावा, दंड भरावा त्याने आणि त्याला सोडून द्यावे. पण जर हीच कृती एखाद्या अस्पृश्य व्यक्तीकडून घडली आणि अस्पृश्य व्यक्तीने जर एखाद्या सवर्ण स्त्रीला छेडले किंवा कुठल्याही समाजवर्गातल्या स्त्रीला छेडले तर त्याला देहांत प्रायश्चित्त मिळावे. शिक्षा देताना सुद्धा जात, धर्म, वर्ग बघून शिक्षा दिल्या जातात हे सांगणारी मनुस्मृती. ज्या मनुस्मृतीने सांगितलं की स्त्री हे नरकाचे द्वार आहे, ज्या मनुस्मृतीने इथे वर्णव्यवस्था मान्य केली आणि सांगितलं की प्रत्येकाने आपल्या वर्णाला घालून दिलेल्या त्याच धर्माच्या आचार चौकटीनुसार वावरावे लागेल, ती चौकट उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून बाबासाहेब ही कृती करतात. ही कृती करण्याच्या पाठीमागे अजून एक कारण होतं.
लोकांच्या मनात जी पिढ्यानपिढ्या देव आणि धर्म नावाची जी भीती मानगुटावर बसलेली होती, अमुक केलं तर देव कोपतो, तमुक केलं तर देव रागावतो, असे नाही केले तर देव क्रोधित होतो, मग देव आपलं नुकसान करतो, ही जी भीती धर्माची घालून दिली, ती भीती लोकांच्या मानगुटावरची उतरावी, ती भीती नाहीशी व्हावी आणि जी म्हणूची व्यवस्था, जी धर्मव्यवस्था माणसांमध्ये भेद करते, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र अशा पद्धतीने त्यांना अगदी स्तरीकरणामध्ये विभाजित करते, जी व्यवस्था इथल्या सगळीच माणसं जर सारखी असतील, जर तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच रक्ताचा रंग लाल असेल, जर तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच माणूस म्हणून असणाऱ्या शरीररचना सारख्या असतील, तर मग हा फरक कुणी केला? तो फरक ही जाती व्यवस्था कोणी सांगितली? ही जाती व्यवस्था, ही वर्णव्यवस्था, ही धर्मव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अशी उद्ध्वस्त करताना कुठलाही देव कोपत नाही, क्रोधित होत नाही, हे लोकांना ठसवून सांगण्यासाठी, लोकांच्या मनातली ती भीती काढण्यासाठी म्हणून बाबासाहेब मनुस्मृतीचं दहन करतात. कारण असतं मानवमुक्तीचा लढा. आम्ही माणसं आहोत, माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेबांची प्रत्येक चळवळ, प्रत्येक पाऊल, प्रत्येक कृती ही माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी. म्हणजे एक सहज आठवलं म्हणून बाबासाहेब सिद्धार्थ कॉलेजची आणि मिलिंद कॉलेज या सगळ्यांची स्थापना आणि त्याच्या उभारणीचं काम चालू होतं. हे काम चालू असताना बाबासाहेब त्याचं निधी संकलनही करत होते. निधी संकलन करता करता एके दिवशी बाबासाहेब सासवड मुक्कामी पोचले. सासवड मुक्कामीच पठ्ठे बापूरावांचा तमाशाचा फड लागला होता. पठ्ठे बापूरावांना कळलं की बाबासाहेब निधी संकलनाचं काम करत आहेत आणि निधी संकलन करता करता ते सासवड मुक्कामी आलेले आहेत. पठ्ठे बापूरावांनी त्या दिवशीचा तमाशाचा फड पूर्ण केला, तो कार्यक्रम पूर्ण केला. तमाशा संपल्यानंतर आपल्या फडातल्या 4-2 स्त्रिया त्यांनी सोबत घेतल्या, काही साथीदार सोबत घेतले आणि ते बाबासाहेबांना भेटायला गेले. आणि बाबासाहेबांना अतिशय नम्रतेने हात जोडून त्यांनी सांगितलं की बाबासाहेब, आपण म्हणे फार मोठ्या वसतिगृहाचं निर्मिती करत आहात. हे ज्ञानदानाचे अतिशय पवित्र आणि पुण्यचे काम आहे. या कामात आमचा सुद्धा खारीचा वाटा असला पाहिजे. म्हणून आमच्या तमाशा फडाच्या वतीनं आम्ही आपल्याला ही देणगी देऊ करतोय. दुसरा कुणी असताना मंडळी देणगीची थैली बघितल्याबरोबर लगेचच अशी लपेटून घेतली असती. बाबासाहेब असं करत नाहीत. बाबासाहेब देणगी देणाऱ्याचा हेतू बघतानाच देणगी कोणत्या मार्गाने आलेली आहे हे सुद्धा तपासून बघतायत. आणि बाबासाहेब म्हणतायत, बापूराव, आपण अतिशय उदात्त हेतूने मला देणगी देऊ करताय, ती मी घेईनच, स्वीकारेनच, पण मला आधी एक सांगा, तुमच्या आजूबाजूला ज्या 2 स्त्रिया थांबलेल्या आहेत त्या नेमक्या कोण आणि कुठल्या वर्गातनं कुठल्या वर्णातनं येतात, जरा कळू शकेल का? बाबासाहेब त्या दोघींचा परिचय करून देतात. बाबासाहेब सांगताहेत, माझ्या डाव्या बाजूला आहे ना, ही 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 अस्पृश्य समाजातलीच, आपल्यापैकीच. माझ्या उजव्या बाजूला आहे ना, ही सुद्धा अस्पृश्य वर्गातलीच आहे. म्हणजे अहो, नाचणं आणि गाण्याचं काम करणाऱ्या सगळ्या आपल्याच बायका. बाबासाहेब त्यांच्याकडे पाहतात, खिन्नतेने हसतात आणि बाबासाहेब म्हणतात, बापूराव, माझ्याच आया बहिणींना नाचून जमा केलेला पैसा मला माझ्या चळवळीसाठी नको आहे. माझी चळवळ त्यांना या सगळ्या नरकातनं बाहेर काढणारी आहे, आत ढकलणारी नाही. ते बाबासाहेब मानवमुक्तीचा लढा लढत जातात. बाबासाहेबांची अशीच अजून एक महत्त्वाची आठवण आहे. ती आठवण 22-23 फेब्रुवारीला कसबे तडवळे येथे बाबासाहेबांनी महारमांग वतनदार परिषद भरवली होती. या महारमांग वतनदार परिषदेसाठी संपूर्ण राज्यभरातनं आणि राज्याच्या सीमा भागातनं अनेक ठिकाणावरून माणसं आली. प्रत्येकाने आपापल्या परीने या परिषदेला योगदान देऊ केले. हे योगदान देताना एका मारवाडी समुदायातल्या माणसाने बाबासाहेब येणार म्हटल्यावर बाबासाहेबांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून बाबासाहेबांच्यासाठी खास चंदनी पलंगाची व्यवस्था केली. एक शेतकरी माणूस होता. उस्मानाबादवरून ट्रेनने बाबासाहेब कसबे तडवळेपर्यंत येणार. ट्रेन फक्त उस्मानाबादच्या तिथपर्यंतच आहे, पुढे कसे येणार, तर त्याच्यासाठी खास बैलगाडीची व्यवस्था केली गेली. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही देऊ करत होता. एका सावकार व्यापाऱ्याने बाबासाहेबांसाठी एक अत्तराची कुपी देऊ केली. प्रत्येकजण आपल्या परीने, बाबासाहेब आले, बाबासाहेब आले, मी काय देऊ शकतो, मी काय करू शकतो, असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि प्रत्येकजण पुढे होत होता. इतक्यात एक मेहतर समाजाचं झोडपं,
हे जोडपं बाबासाहेबांकडे गेलं आणि बाबासाहेबांना सांगतायत, बाबासाहेब, आपल्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करू पाहतोय. आम्ही गरीब माणसं, पोटाला चिमटा घेऊन राहणारी, रोज जेव्हा काम करावं तेव्हाच खावं, आमच्याकडे देण्यालायक काही नाही. पण बाबासाहेब, 2 दिवस परिषद चालणार म्हणजे 2 दिवस माणसं मुक्कामी राहणार, म्हणजे माणसं परसाकडाला शौचाला इकडेच कुठेतरी जाणार, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार. आम्ही एवढंच करू शकतो बाबासाहेब की ही जी माणसं इकडे कुठे जातील तर तो जो सगळा मैला आहे तो मैला आम्ही भरून भरून डोक्यावरून वाहून दूर नेऊन टाकू, म्हणजे स्वच्छता राखली जाईल. मंडळी, इतर कुठलाही नेता असता ना तो फार खुश झाला असता. अहो, कार्यकर्त्याने नेत्यासाठी नुसतं मटण जरी खायला केलं तरी नेता केवढा फुरफुरतो, केवढा खुश होतो. इथे बाबासाहेबांच्यासाठी मैला डोक्यावर वाहायला माणसं तयार झाली, पण बाबासाहेब खुश होत नाहीत. बाबासाहेबांना अजिबात बरं वाटत नाही. उलट बाबासाहेब प्रचंड चिडतात, रागावतात आणि अत्यंत रागाने त्या माणसाला ते खडसावतायत. अरे, ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठीच तर माझी चळवळ आहे आणि पुन्हा तुम्ही तेच काम करणार नाही. हे सगळं सोडावं लागेल. तुमच्या हातात मैला साफ करणारे खराटे नाही, तुमच्या हातात पिढी घडवणारे पेन आले पाहिजेत. म्हणून माझी चळवळ आहे. ही गुलामीची बंधनं आपण तोडली पाहिजेत. तुमच्या पाठीला रबर नाही, कणा आहे. तुम्हाला ताठपणे उभं राहायचं कळलं पाहिजे. ते ताठपणे उभं राहण्यासाठीची चळवळ आपण लढत आहोत. बाबासाहेब टप्प्याटप्प्याने एक 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 चळवळीचा टप्पा गाठत होते. याच काळामध्ये गांधींचा उदय होतोय आणि सायमन कमिशनच्या कडे म्हणजे इंग्रज सरकारकडे बाबासाहेब वारंवार पत्रव्यवहार करत होते आणि बाबासाहेब वारंवार असं सांगत होते की भारतात मुख्य प्रवाहातली जी चळवळ आहे ती काँग्रेस चळवळ आहे. कारण काँग्रेस त्या काळात राजकीय पक्ष न राहता काँग्रेस त्या काळात स्वातंत्र्य प्राप्तीची संघटना म्हणून काम करत होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी सगळी माणसं आहेत, मुख्य प्रवाहातली माणसं, ही सगळी काँग्रेसशी संबंधित माणसं आहेत. बाबासाहेब सांगताहेत इंग्रज सरकारला की माझी ब्रिटिश सरकारला विनंती आहे, कृपया आपण एकदा तरी इकडे यावं, प्रत्यक्ष पाहावं आम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहोत, आम्ही कोणत्या परिस्थितीत राहतोय आणि मग आमच्यासाठी काही आपण देऊ करावं. पण अट एक आहे, अट अशी आहे की जेव्हा कधी आपण पाहणी करायला आमच्याकडे याल तेव्हा त्या पाहणी समितीमध्ये, त्या पाहणी करणाऱ्या गटामध्ये काँग्रेसचा एकही पुढारी असता कामा नये. तुम्हाला गंमत वाटेल की असं करण्यापाठीमागे काय उद्देश होता. कारण कुठलेही काहीही कमिटी असेल, समिती असेल, काय चौकशा काय जे असेल तर त्यावेळेला मुख्य प्रवाहातला माणूस यायचा आणि मुख्य प्रवाहातला माणूस म्हणजे कसा ना कसा तो काँग्रेसशी रिलेट करायचा. तो इथल्या वरिष्ठ आणि उच्चवर्णीयांच्या चळवळीशी संबंधित असायचा. बाबासाहेबांना वाटत होतं अस्पृश्यांचे दुःख यांना कळतील की नाही, मला शंका वाटते. आणि म्हणून बाबासाहेब आपलं काम सुरू करत आहेत आणि वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर बाबासाहेबांच्या पत्राला होकार म्हणून, प्रतिसाद म्हणून ब्रिटिश सरकारने सायमन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली. तुम्ही इतिहासात कधी ऐकलं असेल सायमन गो बॅक नावाचा एक धडा. हे सायमन जेव्हा भारतात आलं त्यावेळेला पंजाबचे लाला लजपत राय यांनी एक मोठी चळवळ उभी केली आणि त्यात त्यांनी सायमन गो बॅकचे नारे दिले. त्यांचं असं म्हणणं होतं की यात एकही भारतीय प्रतिनिधी नाही, म्हणून आम्ही या समितीला नकार देत आहोत. परंतु बाबासाहेब सांगत होते की मी ठरवून सांगतोय की याच्यात कुठलाही बाहेरचा प्रतिनिधी नको आहे आणि हा बाहेरचा कुठलाही प्रतिनिधी नको आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आम्हाला अशा पद्धतीने एकही समिती करावयाची नाही. आता जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा सायमन नावाचा अधिकारी आला आणि लाला लजपतराय यांनी त्याला विरोध दर्शवला, तो विरोध किती टोकाचा असावा की त्यात झालेल्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय जागच्या जागी गेले. मंडळी, हे नीट समजून घेतलं पाहिजे की लाला लजपतराय यांचा मृत्यू हा इथल्या अस्पृश्यांना, अवर्णांना कुठल्याही सवलती मिळू नयेत यासाठी सायमनला विरोध करताना झाला.
नंतर इतिहासकारांनी आपापल्या परीने इतिहास लिहायचे तसे लिहिले. पण तरीही बाबासाहेबांचे म्हणणे सायमनने ऐकून घेतले. त्यानंतर पुढे रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा झाला आणि रॅमसे मॅकडोनाल्डच्या जातीय निवाड्यानंतर 1932ला जेव्हा इथे स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना जाहीर झाली, गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या उपोषणानंतर येरवड्यालाच ते उपोषण पुण्यामध्ये आणि सप्टेंबर 1932 त्या उपोषणाच्या काळामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं की आता बाबासाहेब काय काय भूमिका घेतील. कारण गांधी उपोषणाला बसलेले आहेत. दोघेही तसे अत्यंत जिद्दी असे नेते आहेत. जर बाबासाहेबांनी जर आपलं म्हणणं जर थोडंसं जरी बाजूला नाही ठेवलं तर गांधींचा जीव जाईल आणि गांधी तर आपलं म्हणणं बाजूला ठेवायला तयारच नाहीत. अशा काळात काय करावं. आणि बाबासाहेब जेव्हा कस्तुरबा गांधी आणि बाबासाहेबांची एक भेट इतिहास वर्णनात सांगितली जाते. कस्तुरबा गांधी गांधीजींच्या एकूण आयुर्मानाची कल्पना, त्यांच्या प्रकृतीची कल्पना बाबासाहेबांना देतात. बाबासाहेब कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता, कुठलंही वैमनस्य मनात न ठेवता, महत्त्वाचे याची कल्पना असताना सुद्धा की जर मी काही माझा मुद्दा बाजूला ठेवायला गेलो तर कदाचित आमचं नुकसान होऊ शकतं. पण तरीसुद्धा एका समूहाच्या नुकसानापेक्षा देशाचं नुकसान मोठं असतं. आणि बाबासाहेब वारंवार सांगत होते की आय एम फर्स्ट अँड लास्ट इंडियन. मी पहिल्यांदा आणि अंतिमता भारतीय आहे. भारतीय म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे. ती जबाबदारी मला पार पाडता आली पाहिजे. बाबासाहेब या स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून थोडेसे बाजूला सरकले आणि बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाच्या त्या मागणीवर खरं म्हणजे अतिशय नाईलाजाने, अनिच्छेने बाबासाहेबांनी ती स्वाक्षरी केलेली. या नंतरचा जर एकूण जर काळ बघितला, एकूण जर टप्पे बघितले आम्ही चळवळीचे, तर एक 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 टप्प्यावरती बाबासाहेब मानवमुक्तीचा लढा लढत जातात. तो मानवमुक्तीचा लढा लढताना एक पिक पॉईंट येतो. तो म्हणजे जेव्हा बाबासाहेब भारतीय संविधानाच्या मसुदा समितीवर काम करायला येतात. ह्या मसुदा समितीवर काम करताना बाबासाहेब एक एक म्हणजे घटनेच्या पानावर बुद्ध पेरणे ज्याला आम्ही म्हणतो की बरीच लोक म्हणतात की बाबासाहेबांनी घटना लिहिली, बाबासाहेबांनी घटना लिहिली, एकट्या बाबासाहेबांनाच का बरं याचं सगळं श्रेयदान दिलं जावं. पण मंडळी, या संविधान सभेतली जी एकूण सदस्य संख्या होती, या सदस्य संख्येमध्ये काहींनी राजीनामे दिले, काही माणसांनी मध्ये आजारपणामुळे सुट्ट्या घेतल्या, काही जण मृत्युमुखी पावले. एकमेव बाबासाहेब जे सुरुवातीपासून शेवटापर्यंत या संविधानाचं काम करत राहतात. संविधानात जो जो भाग नको आहे तो काढून टाकणे, जो हवा आहे तो घेणे. काही लोकांनी टीका करताना असं सांगितलं की याच्यामध्ये अनेक देशांकडून काही घेतलेल्या कल्पना आहेत. होय, अगदीच. परंतु त्या कल्पना जशाच तशा घेण्यापेक्षा त्या कल्पना भारतातल्या सांप्रत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीला कशा एकरूप करून घेता येतील, त्याला योग्य पद्धतीने कसे आपल्या साच्यामध्ये घेता येईल याचा विचार करून त्या संकल्पना घेण्यात आल्या. मग आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्त्व घेतली असतील, फ्रेंच राज्यक्रांतीकडून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व सारखी संकल्पना घेतलेली असेल, वायमर प्रजासत्ताकाकडून आणीबाणीचं तत्त्व स्वीकारलेलं, किंवा ऑस्ट्रेलियाकडून सूची पद्धत स्वीकारली गेली, घटनादुरुस्तीची पद्धत काही देशांकडून, प्रत्येक देशाकडून, प्रत्येक राष्ट्राकडून म्हणजे जगभरातल्या सगळ्या संविधानांचा, जगभरातल्या वेगवेगळ्या शासन पद्धतींचा अभ्यास करून हे खास नमूद केले पाहिजे. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले वीर फार वाचाळपणा करत राहतात आणि ते सांगतात की मग काय मोठी गोष्ट झाली. आम्ही व्हॉट्सअपचा एक जर लॉंग मेसेज असेल तर तो सुद्धा पूर्ण वाचायचा कंटाळा करतो. सुरुवातीची 2 वाक्य, शेवटची 2 वाक्य, मधलं एखादं वाक्य कॉपी पेस्ट फॉरवर्ड करण्यात बहाद्दर असतो. परंतु बाबासाहेब जगभरातल्या या सगळ्या शासन संस्थांचा अतिशय बारकाईनं अभ्यास करतात आणि तो अभ्यास माझ्या देशातल्या प्रत्येक माणसाला कसा लागू होईल याचा विचार करतात. मी बाबासाहेबांचा विषय मानवमुक्तीचा लढा असा विषय मांडते, लक्षात घ्या. मी दलित मुक्तीचा लढा असा शब्द अजिबात वापरत नाहीये.
कारण मला असं वाटतं की बाबासाहेबांना दलितांचा मसीहा, दलितांचा उद्धारकर्ता, दलितांचा राजा, 9 कोटीचा राजा असं म्हणणं म्हणजे एका अर्थाने बाबासाहेबांच्या विरोधात राजकीय षडयंत्र करणं आहे असं मला वाटतं. हे षडयंत्र केलं गेलं अनेक लोकांनी. तुम्ही म्हणाल हे षडयंत्र असं का म्हणतेय मी? लक्षात घ्या मंडळी, ज्या काळात बाबासाहेब संविधान सभेचं काम करत होते त्या काळात या देशाची लोकसंख्या तब्बल 55 ते 60 कोटीची लोकसंख्या होती. 55 ते 60 कोटीच्या या लोकसंख्येच्या देशामध्ये बाबासाहेब या संपूर्ण देशासाठीचं संविधान लिहितात. त्यांना आपण 9 कोटीचा राजा म्हणणं कितपत योग्य आहे? मग हे केलं कोणी? हा आगाऊपणा केला कोणी? बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एका जातीमध्ये कुपीबंद करण्याचा नतद्रष्टपणा करणारी माणसं कोण होती? तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी मांडलेली एक एक गोष्ट ही कधीच जातीच्या साच्यामध्ये नव्हती. म्हणजे नंतर त्याचं जे गढूळ स्वरूप करण्याचा प्रयत्न केला गेला, ठरवून महापुरुषांना एका एका जातीमध्ये कुपीबंद करण्याचा जो प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न इथल्या राजकीय स्वार्थाने बरबटलेल्या स्वयंघोषित राष्ट्रीय पुढाऱ्यांनी केला. मुळात बाबासाहेब असे कधीच एका जातीपुरते असे मर्यादित राहिले नाही किंवा त्यांचं काम, त्यांची व्यापकता, त्यांची दृष्टी तशी राहिली नाही. तसं असतं तर कदाचित बाबासाहेबांनी एकाच जातीचे हित डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण संविधान आणि त्याच्या कलमांची योजना केली असती. पण आपल्याला कल्पना असेल, जर या संविधानाने आमचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून जर सम्राट अशोकाच्या शिलालेखावरील खास चतुर्भुज असणाऱ्या सिंहाची प्रतिमा आम्ही इथं स्वीकारलेली असेल तर त्याच्या खाली लिहिलेला सत्यमेव जयते हा शब्द मुंडकोपनिषदातनं आला. मध्ये घेतलेलं चक्र सम्राट अशोकाच्या शिलालेखातनं जरी आलं असेल तरी एक एक गोष्ट प्रत्येक धर्माचा, या देशातल्या प्रत्येक संस्कृतीचा, प्रत्येक परंपरेचा अभ्यास करून ती गोष्ट इथल्या संविधानात कशी येईल याचा प्रयत्न बाबासाहेब करत राहिले. बाबासाहेबांनी जर एकच जात डोक्यात असती तर कदाचित एकाच जातीचा विचार झाला असता. परंतु आपण समजू शकता, आपल्या प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर असेल, दिनदर्शिका असतील, भलेही त्या वेगवेगळ्या कंपनीच्या असतील, कोणी महालक्ष्मी वापरेल, कोणी कालनिर्णय किंवा कोणी अजून कुठलं वापरेल, पण तुम्ही जर तुमच्या भिंतीवरच्या जर दिनदर्शिका बघितल्या तर त्या दिनदर्शिकेत तुम्हाला जाणवेल की बाबासाहेबांचा सगळ्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन किती समतेचा होता. बघा, आपल्या दिनदर्शिकेमध्ये इथे ख्रिश्चनांसाठी ईस्टर संडेची सुट्टी असते, गुड फ्रायडेची सुट्टी असते, ख्रिसमसची सुट्टी असते. तर अगदी त्याच वेळेला जैन धर्मीय भावंडांच्यासाठी महावीर जयंतीची सुट्टी किंवा पारशी भावंडांच्यासाठी नवरोज दिनाची सुट्टी, हिंदू भावंडांसाठी महाशिवरात्री, दिवाळी किंवा इतर सणांच्या सुट्ट्या, किंवा मुस्लिम भावंडांच्यासाठी ईद ए मिलाद, ईद उल फित्रत, बकरी ईद, रमजान ईद यांच्या सुट्ट्या, बौद्ध भावंडांच्यासाठी मग बुद्ध पौर्णिमा असेल किंवा इतर सण असतील. म्हणजे प्रत्येक धर्मीयांचा साकल्याने विचार या सगळ्यांमध्ये केला गेला आणि सगळ्याच धर्मांना सारखेपणाने ते वेटेज आम्हाला कसं देता येईल याचा विचार या संविधानात केला गेला. संविधानात मी मानवमुक्तीचा लढा असं बाबासाहेबांच्या बाबतीत जाणीवपूर्वक म्हटलं, कारण ज्या म्हणूने इथल्या स्त्रियांचे अधिकार नाकारले होते, इथल्या धर्मग्रंथांनी इथल्या स्त्रिया, इथले दलित, इथले शोषित, इथले पीडित, इथले भटके, इथले अवर्ण या सगळ्यांचे अधिकार नाकारले होते. जिथे संत तुलसीदास असं लिहितात, ढोर गवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी, की इथली जनावरं असतील, इथली पशु असतील, इथले शूद्र लोक असतील, इथल्या स्त्रिया असतील, यांचा वारंवार अपमानच केला पाहिजे, त्यांना प्रताडितच केलं पाहिजे असं जिथं तुलसीदास लिहितात. म्हणजे इथल्या स्त्रियांनी सन्मानाने जगायचेच नाही. म्हणजे आज जर संसदेमध्ये इतक्या सगळ्या महिला खासदार दिसत असतील, जर भारताच्या राष्ट्रपती पदावरती महिला विराजमान, अर्थमंत्री पदावरती महिला विराजमान, अशा सगळीकडं महिलांची जागा दिसत असेल, त्याचं कारण फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दिसते. कारण संविधानात जर तशी तरतूद केली नसती तर कदाचित अजूनही आम्ही मनुस्मृती आणि विविध धर्मग्रंथांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच कदाचित स्वीकारत राहिलो असतो.
धर्मग्रंथांनी सांगितले महिलांनी धर्मकारणामध्ये जाऊ नये, धर्मग्रंथांनी सांगितले महिलांनी धार्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये, महिलांनी चूल आणि मूल सांभाळावे, तर कदाचित तेच केलं असतं. धर्मग्रंथांनी सांगितले की शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. रामायणामध्ये शंभुकाचा वध राम करतो, कारण शिक्षण देण्याचा अधिकार नाही, शंभूक शिक्षण देण्याचा प्रयत्न अस्पृश्यांच्या मुलांना करतोय. ही गोष्ट ब्राह्मणाकरवी रामापर्यंत पोचली आणि आपल्या राज्यात अधर्म वाढतोय या सबबीखाली राम शंभुकाचा वध करतो. ही गोष्ट कदाचित आजही चालत आली असती जर ह्या देशात संविधान अस्तित्वात नसते तर. महाभारतातला असाच एक दाखला सांगितला गेला की एकलव्याने ज्ञानार्जन केले म्हणून त्याचा अंगठाच मागितला गेला. ज्ञान घेण्याचाही शूद्राला अधिकार नाही. जर आज संविधान नसते तर कदाचित एकलव्यासारखेच आमचे अंगठे अजूनही कापत राहिले असते लोक. परंतु इथला मानवमुक्तीचा लढा लढला तो बाबासाहेबांनी. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. शिक्षण हे प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही त्रिसूत्री बाबासाहेब खास बहाल करतात. याच सगळ्यांमध्ये बाबासाहेब एक 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 संविधानातलं पान लिहित आहेत. इथल्या अगदी शोषित आणि पीडित इथल्या भटक्या विमुक्तांच्यासाठी बाबासाहेब त्यांची नागरिकत्वाची ओळख सांगतात. आज घडीला इथे NRC, CAA सारखे कायदे जेव्हा भाजप सरकार काढत आहे तेव्हा कदाचित त्यांना विसर पडतो की इथे ऑलरेडी आधीच नागरिकत्वाचे अधिकार कुणाला आणि कसे द्यावेत याच्या सगळ्या संज्ञा, सगळ्या व्याख्या या ऑलरेडी भारतीय संविधानामध्ये देऊन ठेवलेल्या आहेत. पण तरीसुद्धा फक्त आणि फक्त धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जी माणसं आज घडीला राजकारण करू पाहत आहेत त्यांना सुद्धा हे कळायला हवे की भारतीय संविधानात काय पद्धतीने समानतेचा लढा लढला गेला. मानवमुक्तीचा हा लढा लढताना जशी इथल्या स्त्रियांना अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून मार्गदर्शक तत्वांमध्ये खास तरतूद करण्यात आली. ज्या तरतुदीमुळे महाराष्ट्रामध्ये एकूण भारताच्या इतिहासामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. ज्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना खास राखीव जागा मिळाल्या, महिलांना अधिकार दिले पाहिजेत हे मार्गदर्शक तत्वात असल्यामुळेच पुढे त्याचा कायदा होऊ शकला आणि आज घडीला त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आणि स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत. इथला कुणीही माणूस असेल त्याला शिक्षण मिळाले पाहिजे हे मूलभूत हक्कात कलम 21A मध्ये आले, ज्याचा परिणाम आज राईट टू एज्युकेशन सारखा कायदा अस्तित्वात येतो. अगदी याच अनुषंगाने स्त्रीचा, तिचे माहेरचे असतील किंवा सासरचे असतील, कौटुंबिक पातळीवर तिचा कुठल्याही प्रकारे छळ होऊ नये यासाठी खास कायदे केले गेले. तिला मोकळेपणाने श्वास घेता यावा आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट सारखा ॲक्ट पुढे आला. अगदी याच न्यायाने जे अनेक कायदे अस्तित्वात आले त्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांची मांडणी करताना इथला प्रत्येक माणूस मुक्त झाला पाहिजे आणि स्वतःच्या मर्जीने त्याला निर्णय घेता आले पाहिजे यासाठी खास प्रयत्न केले गेले. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न मानवमुक्तीचा लढा म्हणून जे ठोस पाऊल बाबासाहेबांनी उचललं होतं ते पाऊल म्हणजे 18 वर्ष वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ, लिंग या आधारे कसलाही भेदभाव न करता त्याला राजकीय निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल, त्याला मत देण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेद्वारे मत मागण्याचा अधिकार असेल. एक व्यक्ती एक मत ही अतिशय मोठी अमूलाग्र क्रांती ही बाबासाहेब करून देतात. काही लोकांना वाटतं की यात म्हणजे असं काय झालं. दादा हो, हे नीट समजून घ्या. कदाचित तो मत मिळवण्याचा अधिकार जर प्रत्येकाकडे नसता ना तर निवडणुकांच्या काळात अगदी गोरगरिबांच्या झोपड्यांमधून जे पुढारी डोकावताना दिसतात ते कदाचित त्या वस्त्यांमध्ये कधी फिरकलेही नसते.
विशेष गोष्ट की इथला अगदी टाटा, बिर्ला, अंबानी यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार असेल आणि फुटपाथवरचा भिकारी असेल तर त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार असेल. ही फार मोठी राजकीय समानता या संविधानिक क्रांतीमुळे आली. ही फार मोठी मानवमुक्तीचा लढा होता की इथल्या सगळ्या माणसांना त्या गुलामीच्या जोखडातनं बाहेर काढण्याचा तो प्रयत्न होता. काही लोक टीका करतात आणि टीका करताना असं सांगतात की शिक्षक होण्यासाठी डी.एड असावं लागतं, गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन असावं लागतं, विमान चालवायचं तर पायलटचा कोर्स पूर्ण करावा लागतो, डॉक्टर व्हायचं असेल तर MBBS करावं लागतं. मग निवडणुकीला उभं राहताना शिक्षणाची अट का नसावी? निवडणुकीला उभं राहताना शिक्षणाची अट का नसावी हा विचार आज घडीला 2021 मध्ये हा विचार आम्हाला योग्य वाटतो. परंतु ज्या काळात हे संविधान अस्तित्वात आले, अर्थात तो 1950चा काळ, त्या काळातली भारतातली एकूण साक्षरतेचं जर प्रमाण बघितलं तर ते प्रमाण इतकं अत्यल्प होतं आणि त्या अत्यल्प प्रमाणामध्ये शिक्षण कुणाकडे तर ते उच्चवर्णीयांकडे जास्तीत जास्त शिक्षण होतं. इथले जे पीडित, शोषित, भटके, आदिवासी, दलित या मंडळींना शिक्षणाचा गंधच नव्हता. जर शिक्षणाची अट टाकली असती की शिक्षित अमुक एवढं शिक्षण झालेल्या व्यक्तीलाच निवडणुकीला उभं राहायचा अधिकार, तर कदाचित इथला दलित, इथला आदिवासी, इथला भटका, इथला शोषित, इथला पीडित, इथला गरीब, इथला झोपडपट्टीमधून राहणारा, इथला अस्पृश्य, अवर्ण या माणसांना कधीही निवडणुकीच्या त्या प्रवाहात सहभागी होता आलं नसतं. ती माणसं कधीच मुख्य प्रवाहातल्या स्पर्धेशी मिळतं घेऊ शकली नसती. त्याचं श्रेय जातं ते बाबासाहेबांनी त्या काळात संविधानामध्ये केलेल्या त्या तरतुदीला. कारण बाबासाहेबांना याची कल्पना होती की शिक्षण अजूनही सर्वदूर पसरलेलं नाही आणि जर अशी काही अट टाकली तर कदाचित तिथल्या गोरगरीब लोकांना मुख्य प्रवाहात कधीही येता येणार नाही. याच पद्धतीने मानवमुक्तीचा लढा लढताना आरक्षणाचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब पूर्ण करतात. काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी तर 10 वर्षच आरक्षण सांगितलं होतं, मग पुन्हा वाढवायची काय गरज आहे? खरं म्हणजे ही सगळी व्हॉट्सअप वीर आहेत. ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेली मंडळी यांना याची कल्पनाच नसते की 10 वर्षासाठीचं आरक्षण ही राजकीय तरतूद होती. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी कुठलीही कालमर्यादा घालून दिली नव्हती. ती कालमर्यादा नसल्यामुळे ते कितीही वेळ ते चालू शकेल. आता ज्या लोकांना वाटतं की आरक्षणाची गरज काय, त्या लोकांच्या हे लक्षात यावं की या देशामध्ये आजही राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीला जर म्हणजे 2 वर्षांपूर्वीची बातमी होती की माननीय महामहिम राष्ट्रपती कोविंदजी एका मंदिरात जाताना त्यांना मंदिरात थोपवण्यात आलं. त्यांच्याकडे आर्थिक स्थिती त्यांची कमी आहे म्हणून त्यांना थोपवलं गेलं नाही, म्हणून त्यांना अडवलं गेलं नाही. आर्थिक कुवतीमुळे न अडवता त्यांना त्यांच्या जातीय स्तरामुळे अडवलं गेलं. या देशात अजूनही आर्थिक स्तरापेक्षा जातीय स्तर फार मोठा मानला जातो. त्यामुळे पिढ्यानपिढ्या जे लोक मुख्य प्रवाहापासून अतिशय बाजूला फेकलेले गेले आहेत, त्या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी आरक्षण फार गरजेचं आहे. ज्यांना वाटतं की आता आरक्षणाची काय गरज, त्यांनी एकदा बघावं की जर अजूनही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या एखाद्या रुद्रवाडी नावाच्या गावामध्ये एखाद्या अस्पृश्य समाजातील मुलगा फक्त लग्नाची वरात आपली घोड्यावरून काढतो किंवा तो मंदिराच्या चौथऱ्यावर जातो म्हणून त्याच्या अख्ख्या जातसमूहाला जर मारहाण केली जात असेल, अजूनही या देशामध्ये तहानलेल्या आसिफला फक्त मंदिरात पाणी का प्यालास म्हणून अगदी मरस्तोर मारलं जात असेल, अजूनही या देशामध्ये हाथरससारखं प्रकरण घडत असेल आणि या प्रकरणामध्ये पीडितेचा शवसुद्धा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्याची तसदी, माणुसकी दाखवण्याची त्यांना गरज वाटत नसेल, तर अशा सगळ्या परिस्थितीत या सगळ्या माणसांना मुक्त करण्यासाठी आरक्षण किती गरजेचं आहे हे आपण समजू शकाल. बाबासाहेब मानवमुक्तीचा लढा लढताना एक 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 टप्पा गाठत राहतात.
एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. इथे बरेच लोक समान नागरी कायद्याचा उल्लेख करतात. काही अज्ञानी लोक आरक्षण बंद करण्यासाठी समान नागरी कायदा आला पाहिजे असं काहीतरी बरळत राहतात. मुळात त्या बिचाऱ्यांना हे माहिती नाही आहे की समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा सुतराम संबंध नाही आहे. समान नागरी कायदा हा फक्त आणि फक्त या देशातल्या स्त्रियांवरती भाष्य करतो. समान नागरी कायदा हा या देशातल्या स्त्रियांना एकाच पारड्यात एकाच मोजपट्टीने मोजले जावे यावरती फक्त भाष्य करतो. समान नागरी कायद्यात फक्त 4 गोष्टींवरती चर्चा केली जाते. त्यातली एक, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी विवाह करता येणार नाही. 2, पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा बरोबरीचा अधिकार असेल. 3, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा बरोबरीचा अधिकार असेल. आणि 4, जर एखादी स्त्री अविवाहित राहिली आणि तिला कालांतराने असे वाटले की मला मूल दत्तक घ्यावयाचे आहे आणि माझी संपत्ती त्या दत्तक मुलाच्या नावावर करायची आहे, तर तिला तो अधिकार असला पाहिजे. या 4च मुद्द्याभोवती समान नागरी कायदा फिरतो. आणि हे आवर्जून सांगितले पाहिजे की समान नागरी कायद्याचे आग्रही पुरस्कर्ते, म्हणजे आज जे भाजपवाले वगैरे ओरडतात ना की समान नागरी कायद्यात, तर त्यांना हे कळलं पाहिजे की समान नागरी कायद्याचे आग्रही पुरस्कर्ते हे दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मानवमुक्तीचे लढे लढत असताना, खरं म्हणजे वेळेची माझ्याकडे कमतरता आहे, पण तरी एक शेवटचा मुद्दा मी इथे घेतला पाहिजे की मानवमुक्तीचा लढा लढत असताना बाबासाहेब एक शेवटचा लढा, तो इथल्या अस्पृश्यांसाठी महत्त्वाचा लढा लढतात. तो म्हणजे बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956ला तथागताच्या वाटेवर या सगळ्या अस्पृश्य समूहाला चालायचा संदेश देतात. तो संदेश देताना बाबासाहेब सांगत आहेत की माणसाला असमान आणि नीच मानणाऱ्या, माणसांमध्ये भेद करणाऱ्या अशा धर्माला आम्ही त्यागत आहोत आणि आम्ही समतेच्या वाटेवरून चालणाऱ्या सद्धम्माच्या मार्गाने जात आहोत. आमच्यासाठी हा आमचा पुनर्जन्मच आहे. ही आमची खरी मानवमुक्तीची लढाई आहे. बाबासाहेब ही मानवमुक्तीची लढाई लढत राहतात. मंडळी, मी मगाशी बोलताना जो एक मुद्दा सुटला तोच मुद्दा कन्क्लूड करत या व्याख्यानाचा समारोप करेल की बाबासाहेबांना 9 कोटीचा राजा, दलितांचे उद्धारक, दलितांचा मसीहा, दलितांचा देव असं म्हणून बाबासाहेबांचं दैवतीकरण करून बाबासाहेबांची प्रतिमा जाणीवपूर्वक संकुचित करण्याचा प्रयत्न राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून जे लोक करू पाहतात, तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. मला असं वाटतं की या व्याख्यानमालेत जे अनेक मान्यवर वक्ते बोलणार आहेत, मग आमचे राजू शेट्टी सर बोलणार असतील, सदाभाऊ खोत बोलणार असतील, डॉक्टर नितीन करमाळकरजी बोलणार आहेत, ह्या सगळ्या मंडळींच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे काही बाहेर येणार आहे त्यातनं हे ध्येय साधलं जावं की बाबासाहेब हे एका जातीचे, एका धर्माचे नेते नव्हते. बाबासाहेब हे सर्व, जिथे जिथे शोषण आहे, जिथे जिथे अन्याय आहे, जिथे जिथे अत्याचार आहे, जिथे जिथे असमानता आहे, त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचा विचार हा त्यांची मदत करायला जातोय. बाबासाहेबांना 9 कोटीचा राजा म्हणणं ही काही राजकीय स्वार्थ साधणाऱ्या मंडळींची गरज होती, ज्यांना बाबासाहेबांनी स्थापलेला राजकीय पक्ष हा कधीही राष्ट्रीय पातळीवर येऊ नये असे वाटत होते. त्यांची ती गरज होती. कारण जर बाबासाहेबांना आपण दलित नेते म्हटलं तर मग बाबासाहेबांची राष्ट्रीय नेते ही ओळख पुसली जाईल. बाबासाहेबांना राष्ट्रीय नेते ही ओळख नाकारायची, जेणेकरून त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून कधीच त्याची इमेज, त्याची प्रतिमा उभी राहू नये, हा अत्यंत पाताळयंत्री विचार ज्या इथल्या मुख्य प्रवाहातल्या राजकीय सत्तांधांनी केला, त्याचा परिणाम म्हणून आज घडीला बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा असे अनेक नेते, असे अनेक महापुरुष ज्यांना एका जातीत कुपीबंद करण्याचे प्रयत्न झाले. मंडळी, आजच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करत या ऑनलाईन व्याख्यानमालेतून आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना आम्हाला फक्त त्या 4 ओळींनी मला समारोप करावा असं वाटतो की ज्या 4 ओळी रामदास फुटाणेंनी फार छान लिहिल्या होत्या की खूप लोक म्हणतात की बाबासाहेब 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 म्हणजे असं नेमकं काय आहे आणि काय असं विशेष केलं. रामदास फुटाणे असं लिहितात, पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्रे परजली आणि इथला कोपरासुद्धा हल्ला नाही.
पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्रे परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. नाहीतर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री कधी झालीच नसती. नाहीतर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री कधी झालीच नसती. आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी कधी आलीच नसती. हा एवढा मोठा सामाजिक उत्क्रांतीचा इतिहास, मानवमुक्तीचा लढा ज्या महानायकाने लढला, त्या महानायकाला पुनश्च एकदा अभिवादन करत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेतलं हे पुष्प आपल्या सगळ्यांच्या साक्षीने गुंफताना आपल्या सगळ्यांनी दिलेलं सहकार्य, प्रेम याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. पुनश्च एकदा जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष. पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला याची आपण सुरुवात करत आहोत आणि मला अतिशय आनंद होत आहे की आपली संस्था ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते आणि त्यानुसार आपण ही व्याख्यानमाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे वेगवेगळे पैलू हे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांना त्याची माहिती झाली पाहिजे आणि म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ अशा सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सोशल ॲक्टिव्हिस्ट अशा सगळ्या लोकांची व्याख्यानं ही वेगवेगळ्या विषयावरती ही आयोजित केलेली आहेत. आणि आज हे जे व्याख्यान आहे या व्याख्यानाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. व्याख्यात्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे व्याख्यान दिलं. याच्यामध्ये लायन्स क्लब सगळे मेंबर महाराष्ट्रामधले वेगवेगळे क्लब्स, डिस्ट्रिक्ट्स, पुणे हे सगळे सहभागी आहेत आणि ग्लोबल टीचर्स यांच्यातर्फेही हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.